CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। दंड टाळायचा असेल तर नियम पाळा, असा थेट आणि स्पष्ट इशारा बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिला आहे। विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना परवाना फिरणारे आणि बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्या स्टंटबाजांवर आता बुलढाणा पोलीस कठोर कारवाई करणार आहेत। शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर संग्राम पाटील यांनी ॲक्शन मोड सुरू केला आहे। बुलढाणा शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। अनेक तरुण हेल्मेटशिवाय, ट्रिपल सीट फिरताना आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवताना दिसत आहेत। विशेष म्हणजे काही बुलेटस्वार सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात फटाके फोडत शहरात स्टंटबाजी करत फिरतात। यामुळे नागरिक त्रस्त होत असून अपघातांचा धोका देखील वाढत आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी अशा वाहनांवर थेट जप्तीची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। फक्त चालकच नव्हे तर वाहन मालकालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, अचानक तपासणी मोहीम आणि कडक वाहतूक नियंत्रण राबवले जाणार आहे। संग्राम पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दंड भरण्यापेक्षा नियम पाळा, कारण बुलढाणा पोलीस आता कुठलीही तडजोड करणार नाहीत। पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांचा स्पष्ट संदेश दिला आहे की स्टंटबाजी थांबवा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा। बुलढाणा शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहनांचे प्रमाण पाहता बुलढाणा शहरामध्ये ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात समस्या तयार होत आहे। त्या अनुषंगाने मी बुलढाणा शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की शहरातील ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी आपल्या सगळ्यांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे। ट्रॅफिकचे सर्व नियम हे नागरिकांकडून पाळले गेले पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना कागदपत्रे, विना इन्शुरन्स, विना लायसन्स अशा पद्धतीने वाहने टू व्हीलर चालवण्याचा मोठा ट्रेंड आहे। तर यापुढे सर्व नागरिकांनी आवश्यक त्या वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून वेळोवेळी त्या संबंधाने चेकिंग देखील करण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। तसेच या बुलढाणा शहरात एक समस्या वाहतुकी संबंधीची आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बुलेट हे सायलेन्सर काढलेल्या अवस्थेत मोठ्याने आवाज करणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या या फिरवल्या जातात। तर यानंतर अशा प्रकारच्या बुलेट शहरामध्ये मिळून आल्यास संबंधित बुलेट या पोलीस स्टेशनला जप्त करण्यात येतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच बुलेटचे जे मालक आहेत, चालक आणि मालक, या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। त्यामुळे मी आवाहन करतो की यापुढे बुलेट असतील किंवा कोणत्याही दुचाकी वाहने असतील, हे ट्रॅफिकचे नियम फॉलो करूनच वापरावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।